रामकृष्ण हरी मंडळी. मी आज कामावरून आले आणि माझी कामं रोजची जी डेली रुटीनची कामं आहेत ते आवरून झाल्यानंतर असं इंस्टाग्रामवरती रील्स बघत बसले होते. तर त्याच्यामध्ये रील्स आली होती जी पावभाजी बनवण्याची रेसिपी होती. तर मी पावभाजी बनवत आहे. तर पावभाजीची तुम्हाला रेसिपी सांगते की मी कसं बनवली, एकदम थोड्या भाज्यांमध्ये मी कशी बनवली आणि कशी झाली हे पण मी तुम्हाला सांगेल. हा मी इकडे फ्लावर घेतलेला आहे. फ्लावर हा टॅमॅटो आहे. ह्या 2 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. हा बटाटा आहे ज्याची साल काढून घेतलेली आहे. आणि हे गाजर आहे. एवढ्याच भाज्या माझ्याकडे होत्या, तर एवढ्या भाज्यांमधूनच मी पावभाजी बनवणार आहे. कुकर गॅसवरती ठेवून मी इकडं सगळ्या भाज्या धुवून स्वच्छ कुकरमध्ये टाकलेल्या आहेत. त्यामध्ये मी आता थोडंसं जेवढ्या भाज्या बुडतील तेवढंच मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच आपण थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून ते मीठ भाज्यामध्ये पण मुरतं आणि जे भाज्यांचा फ्लावरचा वगैरे असा वेगळा वास येतो तर तो वास पण येत नाही. इकडं मीठ टाकून मी चांगलं हलवून घ्यायचं. ते व्यवस्थित मिक्स केलं तर मीठ सगळं ते पाण्यामध्ये मिसळून जाईल आणि म्हणून ते हलवायचं. वास पण येत नाही दुसऱ्या भाज्यांचा, फ्लावरचा थोडा वेगळा वास येतो. कुकरचं झाकण लावून इकडं ठेवायचं आहे. इकडं आता मी कुकरचं झाकण लावून कुकर ठेवलेलं आहे. आता हे 4-5 शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण इकडं फोडणीची तयार करूया. म्हणजे मी आता इकडं कांदा वगैरे चिरून घेते तोपर्यंत. इकडं मी 3 कांदे घेतलेले आहेत, जे मीडियम साईजचे, जास्त मोठे नाही आणि जास्त लहानही नाही. मी 3 कांदे जे एकदम बारीक चिरायचे, म्हणजे ते आपण भाजतो तर ते भाजून असे विरघळल्यासारखे व्हायला पाहिजेत, म्हणून ते कांदे एकदम बारीक चिरायचे. तर मी असा कांदा चिरते त्याच्यामुळं एकदम बारीक होतो तो, आणि तो भाजताना जास्त मोठा मोठा असेल तर तो व्यवस्थित भाजला जात नाही. आणि इकडं 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी, जे धुवून घेतलेत. ते टोमॅटो देखील आपण एकदम छोट्या लहान कटमध्ये कट करून घ्यायचे, म्हणजे ते पण कांद्यासोबत, कांदा थोडा भाजल्यानंतर टाकल्यानंतर ते पण व्यवस्थित भाजले जातात, लहान बारीक बारीक फोडी केल्यानंतर, आणि ते व्यवस्थित विरघळले जातात. म्हणून इकडं मी 2 टोमॅटो व्यवस्थित स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. इकडं तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत, व्यवस्थित आवाज येतो आहे. इकडं थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि ती बारीक एकदम, ती पण एकदम बारीक चिरून घ्यायची, म्हणजे ती पण व्यवस्थित अशा मोठे मोठे चिरलं तर ते तसंच दिसतं भाजीमध्ये, म्हणून व्यवस्थित चिरून घ्यायचं. इकडं ते 3 पण वस्तू मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तर इकडं बघा, हिला पण वाटते की काहीतरी वेगळं बनवते म्हणून ही अशी बघते. अशी तिला पण आपण जे काय खायला खातो तो ते तिला पाहिजे. आपण जर केळीचे चिप्स वगैरे खात असेल तर ते पण तिला पाहिजे असतं. इकडं भाज्या सगळ्या व्यवस्थित शिजवून घेतलेल्या आहेत, मी एका ताटात घेतल्यात. माझ्याकडे नाही आहे मॅशर, म्हणजे भाज्या बारीक करण्यासाठी, तर मी माझ्याकडे छोटा तांब्या आहे त्यानेच बारीक केला आणि व्यवस्थित छान बारीक केला. तुम्ही बघू शकता, छान व्यवस्थित बारीक झालेलं आहे. छान बारीक करून घ्यायचं. मी आता कढई गॅसवर ठेवते. इकडं मी आता कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल मी त्याच्यामध्ये टाकते. कढई चांगली गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा तेल टाकायचं. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि तो परतायला ठेवायचा. व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा. कांदा असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा, म्हणजे तो बारीक चिरला तर मग पटापट होऊन जातं, व्यवस्थित विरघळतो पण. छान कांदा छान सारखा हलवत राहायचं, म्हणजे काय कांदा खालून करपायला नको, काय नको, म्हणून चांगला हलवायचा. त्याच्यामध्ये मी थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकली आणि ती पण छान अशी हलवून घ्यायची. आलं लसूण पेस्टचा जो वास असतो तो जातो तोपर्यंत ते हलवत राहायचं व्यवस्थित. सगळ्या कांद्यामध्ये ते मिक्स झालं पाहिजे तेवढं वेळ हलवून घ्यायचं ते व्यवस्थित, म्हणजे ते आलं लसूण पेस्ट दिसली नाही पाहिजे त्याच्यामध्ये. एवढं वेळ ते हलवायचं आणि त्याचा वास पण नाही आला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा.
टोमॅटो पण चांगला व्यवस्थित हलवून घ्यायचा, छान मिक्स करून ते तिन्ही गोष्टी, आलं लसूण पेस्ट, कांदा आणि टोमॅटो छान हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण ती जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती टाकून घ्यायची. सगळी कोथिंबीर मी त्याच्यामध्ये टाकून घेतली. मला कोथिंबीर खूप आवडते खायला. मला आमच्या आत्यांना पण कोथिंबीर खूप आवडते खायला. आमच्या आत्या पण भाजीमध्ये प्रत्येक कोथिंबीर लागते त्यांना. तर ते रानामध्ये थोडी थोडी कोथिंबीर लावत राहत असतात. बांधाला, कडेला, वरंब्यावरती कोथिंबीर लावतात. आणि ते सगळं थोडं मीठ टाकून मी पाणी सुटायला असं थोडंसं झाकून ठेवलेलं आहे. ते नंतर बघा असं थोडंसं पाणी सुटलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळं थोडं पाणी सुटलं आहे. मग ते थोडंसं गाळ झाल्यासारखं शिजून निघतं ना. टोमॅटो लगेच मीठ टाकलं का गाळ होतो. त्याच्यामध्ये मी अंबारीची हळद पावडर आहे जी ती थोडीशी टाकणार आहे. चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. हळद पण व्यवस्थित छान मिक्स करून हलवलं का मग ते एका बाजूला हळद वगैरे राहत नाही. त्याच्यामध्येच मी हा काळा मसाला, घरकुलचा थोडा मसाला, हे दोन्ही मिक्स एकाच वाटीत काढलं होतं ते टाकून घेतलेले. त्याच्यामध्ये मी आता पावभाजी मसाला टाकणार. हा पावभाजी मसाला आहे तो टाकून घ्यायचा. त्याच्यामध्ये पावभाजी मसाल्याची एक पूर्ण अख्खी पुडी मी टाकली आहे. त्याच्यामध्ये ही मिरची पावडर आहे. मिरची पावडरची पण एक 5 रुपयाची पुडी अख्खी टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये. ती व्यवस्थित हलवून घ्यायचं. छान व्यवस्थित मिक्स होईपर्यंत ते हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये एकदम थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं म्हणजे ते मसाले शिजतील आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. असं एवढी कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. असं थोडंसं पाणी ओतायचं. त्याच्यामध्ये जे मी भाज्या मॅश केल्या होत्या ते टाकलं आणि नॉर्मल थोडंसं पाणी ओतलं. आणि बघा ही माझी पावभाजी अशी एवढी थिकनेस आली आहे पावभाजीला. तरी माझे मिस्टर म्हणत होते की एवढी घट्ट नसती. मी म्हटलं एवढीच घट्ट असते. पहिल्यांदा बनवली होती आम्ही. बघा ही अशी माझी पावभाजी शिजली आहे. इकडं मी तवा गॅसवर ठेवला आणि त्याच्यामध्ये मी त्यांना येताना पाव आणायला सांगितलेले. तर मग ते पाव मी असं थोडंसं, माझ्याकडे तूप नाही आहे त्याच्यामुळे मी थोडंसं तेल लावूनच असं गरम केले. जेणेकरून आम्हाला खायला बसायचं होतं तर मी गरम करून घेतले ते पाव. छान क्रिस्पी होईपर्यंत ते गरम करायचे. असं क्रिस्पी झालेले ते छान लागले मला. इकडं आमची पावभाजी तयार आहे आणि छान झाली होती पावभाजी. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.